सिंगल कॅन्डल प्रकारापैकी जितके प्रकार आपण अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला शेड्यूलच्या दिवशी दिलेले होते मी तितके देऊन झालेत आणि त्यावर प्रॅक्टिस करणं आता तुमचं काम आहे। तरीही आपण वेळोवेळी प्रत्येक पॅटर्नवर लक्ष केंद्रित करणार आहोत। आज सुद्धा आजचा भाग संपल्यानंतर जितकं शक्य होईल तितकं सिंगल कॅन्डल पॅटर्न बघणार आहोत। तुम्हीच लेफ्ट घेण्याची घाई करता। मी आजचा पोर्शन संपला असं शब्द बोलल्याबरोबर पटकन लेफ्ट घेतात काही जण। त्यामुळे तुम्ही जर टिकून राहिला तर परत मी 10 मिनिट देऊ शकतो, काही अडचण नाही। तरीही जो पोर्शन आहे त्यानुसार जर तुम्ही वाचन करून ते शोधलात तर तुम्हाला मिळतं। आणि हे बघा, सर्वच गोष्टी लगे लगे अचीव होतील असं नसतं। आज क्लास झाला आणि मला उद्याच्या उद्या ते येऊ दे, किंवा काल क्लास झाला आणि आजच्या आज मला जमू दे येऊ दे म्हटलं तर ते शक्य नाही। रात्रीच मी एक विषय बोललो होतो, माझं सिक्रेट सांगितलं होतं तुम्हाला। 2-3 मित्रांनी मला फोन करून सांगितलं की ते विषय असे सिक्रेट सांगायचे नसतात। तरीही तुम्हाला बोललो की त्यातनं तुम्ही काहीतरी पॉझिटिव्हली वाक्य शोधून घ्याल आणि तुम्ही तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये इम्प्लिमेंट कराल, त्यासाठी बोललो होतो। 3 महिने काळ मला कॅन्डल कळल्या नव्हत्या, नावं सुद्धा लक्षात राहत नव्हते। तर यावरून तुम्ही अझम्पशन करा, समजून घ्या की मला तर सांगायला तुमच्या आता तुम्ही खूप लकी आहात की ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होईना तुमचा लर्निंग कर्व खूप कमी होतोय। तुम्हाला ह्या गोष्टी माहिती व्हायल्यात की इतकंच बघितलं पाहिजे पर्टिक्युलर आणि प्रॉपरली वर्क होतं। ह्या गोष्टी मला एक्झॅक्ट सांगायला कुणीही नव्हतं। स्वतः स्ट्रगल करून खूप मेहनत घेऊन 100 प्रकारचे वेगवेगळ्या युट्यूबरचे युट्यूब बघून इथपर्यंत म्हणजे त्या मार्गाला येण्याच्या ह्याच्यावर येऊन टेकलो मी। त्यानंतर मग प्रवास सुरू झाला। एक व्हिडिओ असे आहेत की 50 मिनिटाचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला 49 मिनिटं फक्त टाइमपास मिळाला त्यावर आणि 1 मिनिटाचं नॉलेज मिळालं। असे पण मी कित्येक शेकडो व्हिडिओ पाहिलेत। त्यापेक्षा तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला पर्टिक्युलर मिळते, डायरेक्ट गाभारा मिळतोय, डायरेक्ट गाभारा म्हणजे गाभाऱ्यात देव असतात, तुम्हाला माहिती आहे। त्या गाभारा मिळतो डायरेक्ट, त्यामुळं त्या गाभाऱ्याच्या सगळ्या नॉलेजचा तुम्ही प्रॉपर यूज करून घ्या, इम्प्लिमेंट करून घ्या। थोडंही मनाचा गोंधळ निर्माण करू नका की इतक्या सगळ्या कॅन्डल पॅटर्न झाल्यात, जे काही आपण 7, 8, 10, 11, 12 घेतल्या सिंगल कॅन्डल पॅटर्न मध्ये, लगेचच्या लगे मला कसे जमतील अशी धांदलघाई स्वतःमध्ये आणू नका। एक कॅन्डलवर काम करा। हॅमर आहे ना, हॅमरवर काम करा, ते मिनिंग समजून घ्या, ते हॅमर शोधा। बऱ्याच जणांची अडचण अशी आहे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय किंवा ते कसे ओळखावे, ड्रॉ कसे करावेत, सप्लाय झोन, डिमांड झोन, हे कन्सेप्ट क्लिअर नाहीत। तर त्यासाठी थोडंसं सहन करा। एक 8 किंवा 10 दिवसाच्या कालावधीनंतर तो सेशन मी तुम्हाला इतक्या पॉवरफुली देईल की ते कन्सेप्ट तुमच्या त्याच दिवशी समजून जातील। मग जसंही सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला समजले की तुम्हाला त्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या ठिकाणी आपले कॅन्डल प्रकार शोधायला मदत होईल। हा इथपर्यंतचा प्रवास आहे, ते तुम्हाला थोडंसं ऍडजस्ट करायला लागेल। त्यामुळं आता जे नेमकं आपण सांगितलेलं आहे की उदाहरण स्पिनिंग टॉप आहे, हँगिंग मॅन आहे, हॅमर आहे, शूटिंग स्टार आहे, इन्व्हर्टेड हॅमर आहे, जसा बनतो, जसं स्ट्रक्चर दिलंय तसं शोधा। टॉपला म्हणजे रेजिस्टन्स वर म्हणले की चार्टच्या सर्वात वरच्या भागावर शोधायचं आहे, मदत शोधायचं नाही। साइडवेज मार्केटमध्ये त्याला बघायचं सुद्धा नाही, दिसत असलं तरी त्याच्याकडे कानडोळा करून खाली सपोर्ट कडे जायचंय आपल्याला। आणि जिथं मार्केट थांबते, बऱ्याच वेळात कॅन्डल तिथं थांबते, त्याला बॉटमचा भाग म्हणायचा, सपोर्टचा भाग म्हणायचा, तिथं शोधायच्या। आणि काल खूप सेपरेटिंग दिलं तुम्हाला की बुलिश शेवटच्या क्षणी बघा, बुलिश फरक स्पष्ट करा टाईपच तुम्हाला देऊन टाकलं मी ते, की हे यासाठी दिलं होतं की मला माहिती होतं तुम्ही मनाचा गोंधळ निर्माण करून घेणार आणि आयत्या वेळी मी सगळंच कसं शिकू असं एक तुम्हाला मनामध्ये विचार येणार, म्हणून ते दिलं होतं की बुलिश पॅटर्न आहेत ना, तर बुलिश पॅटर्न फक्त चार्टच्या बॉटमवर शोधण्याचा प्रयत्न करा।
आणि बेरिश पॅटर्न चार्टच्या टॉपवर शोधण्याचा प्रयत्न करा. हे थोडस त्याच्यावर काम करा, वेळ द्या त्याला, आणि मग बघा. एकदा एक चार्ट बघितल्यानं होत नाही. हॅमर जवळपास 50 चार्टवर शोधला पाहिजे. इन्व्हर्टेड हॅमर 60 चार्टवर शोधला पाहिजे. दिसतोय ना, चार्ट संपेपर्यंत स्टडी केला पाहिजे, चार्ट संपेपर्यंत. बघा, हे असं हे सिक्रेट असतं. 5 मिनिटाची टाइम फ्रेम हातात घेतलात ना तुम्ही आणि इन्व्हर्टेड हॅमर शोधताय ना, सपोर्टवरच आपली नजर पाहिजे, त्याच्यानं चला चार्ट संपेपर्यंत. त्याला 1 तास सुद्धा वेळ लागू शकतो चार्ट संपायला. त्याला म्हणायचं टेक्निकल अनालिसिसला वेळ देणं आणि इन्व्हर्टेड हॅमर शोधणं. मग मला सांगा तुम्ही की तुम्हाला कसं विस्मरण होईल आणि कसं तुमच्या लक्षात राहणार नाही, नंतर बोला. हे इतक्या गोष्टी कराव्या लागतात, मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावं लागतात, जागरण करावं लागतं. त्याशिवाय हे इतकं इझी नाही. हा खूप मोठा प्रवास आहे, ते आपल्याला अचीव करायचा आहे. मी थोडं 5-10 मिनिटं बघेल, मला इन्व्हर्टेड हॅमर समजलं म्हटलं तर नाही समजू शकत. त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. इट्स ओके, असो, काही हरकत नाही. जितकं शक्य आहे तितकं आपण मॅक्झिमम घेण्याचाच प्रयत्न करू. मला दिसला ना त्यावर मी तिथं थांबून वेळ देऊन तुम्हाला सांगेल की हा आहे. चला, आज आपण डबल कॅन्डल पॅटर्न बघत आहोत. डबल कॅन्डल पॅटर्न मध्ये सिक्वेन्स काही असो, माझ्याकडे अनुक्रमणिका नाही. आज आपण बुलिश इंगल्फ आणि बेरिश इंगल्फ हे 2 कॅन्डल पॅटर्न बघणार आहोत. बघा, सिक्वेन्स तोच आहे का बघा, नसेल तर त्याला खालीवरी झाला तरी चालेल. सांगा. तोच आहे. यस, तोच आहे. इट्स ओके. स्क्रीन तुमच्या समोर आहे, लिहून घ्या. बुलिश इंगल्फ, डबल कॅन्डल पॅटर्न. वर टायटल लिहा आधी लाल पेन, डबल कॅन्डल पॅटर्न प्रकार. त्यानंतर मग 1 नंबर लिहा बुलिश इंगल्फ. खूप खतरनाक आणि सिक्रेटेबल पॅटर्न आहे. बऱ्याच जणांचे अपूर्ण कन्सेप्ट आज पूर्ण होतील. ओके, तर हे ड्रॉ करून घ्या. बुलिश इंगल्फ, तर सांगा. झाले सर. झालं सर. चला, लिहायला सुरुवात करूया आता. बुलिश इंगल्फ 2 कॅन्डल पासून बनणारा बुलिश पॅटर्न आहे.
बुलिश इंगल्फ 2 कॅन्डल पासून बनणारा बुलिश पॅटर्न आहे. यामध्ये 2 कॅन्डलचा समावेश असतो. यामध्ये 2 कॅन्डलचा समावेश असतो. पहिली कॅन्डल ही बेरिश असते. पहिली कॅन्डल ही बेरिश असते. तिचा कलर रेडच असावा लागतो. पहिल्या कॅन्डलचा कलर रेडच असावा लागतो. तर दुसरी कॅन्डल ही बुलिश असते. तर दुसरी कॅन्डल ही बुलिश असते. दुसऱ्या कॅन्डलचा कलर ग्रीनच असावा लागतो. दुसऱ्या कॅन्डलचा कलर ग्रीनच असावा लागतो. पहिली कॅन्डल सिंगल कॅन्डल प्रकारातल्या पहिली कॅन्डल सिंगल कॅन्डल प्रकारातल्या हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर किंवा डोजी असू शकते. पहिली कॅन्डल सिंगल कॅन्डल प्रकारातल्या हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर किंवा डोजी यापैकी असू शकते. तर दुसरी कॅन्डल मारुबुजू असू शकते. बुलिश मारुबुजू असू शकते. बुलिश मारुबुजू असू शकते. असू शकते झाल्यावर थांबा, थोडस ऐका. किंवा मस्ट वाटलं तर ते लिहून पण घ्या, काही अडचण नाही. त्याला पण कंस करून टाकून द्या ते लिहिताना. पण आधी ऐका. जोपर्यंत आता डबल कॅन्डल प्रकार आणि ट्रिपल कॅन्डल प्रकार आपले होणार नाही तोपर्यंत वारंवार माझ्या बोलण्यातनं पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, बेरिश कॅन्डल, बुलिश कॅन्डल असं येईल. त्यावेळी तुम्ही ते समजून घ्यायचं आहे. पहिली कॅन्डल म्हणली की रेड कॅन्डल, बेरिश कॅन्डल म्हणली तर ही पहिली कॅन्डल, आणि दुसरी कॅन्डल म्हणलं तरी बुलिश कॅन्डल, आणि पहिली कॅन्डल म्हणलं तर बेरिश कॅन्डल.
ते अशा पद्धतीने पहिली दुसरी मी जसं मला जमल तसं मी शब्द प्रयोग करेल की कारण ते तसं करणंच आहे. कारण पहिली कॅन्डल दुसऱ्या कॅन्डल दुसरी कॅन्डल पहिली कॅन्डल यावर थोडंसं एकमेकावर डिपेंड आहेत पुढचे जे वाक्यरचना आहेत त्यामुळे ते समजून घ्या. किंवा आता लिहा पहिली कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल असं लिहा. पहिली कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल. डबल कॅन्डल प्रकारातील पहिली कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल. आता हे सपोर्ट वर बनताना वेगवेगळ्या पॅटर्न नुसार ते वेगवेगळा क्रम येईल बरं का. या संदर्भात ते देतोय बुलिश इंगल संदर्भातच देतोय हे. पॅटर्न बदलला की पहिल्या कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलचा कलर बदलणार परत. पहिली कॅन्डल बेरिश कॅन्डल दुसरी कॅन्डल बुलिश कॅन्डल हे दोनच वाक्य लिहा. बस ओके. आता लिहिताना पॅराग्राफ चेंज करा म्हणजे ते सुटेबल होईल. चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर बॉटमवर किंवा डिमांड झोनवर चार्टच्या सपोर्टवर बॉटमवर किंवा डिमांड झोनवर हा पॅटर्न बनतो. हा पॅटर्न बनतो. लिहा कंटिन्यू. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर खूप इम्पॉर्टंट पार्ट सुरू आहे. कॅज्युअल कारण असेल तर लेफ्ट नका घेऊ क्लास मधनं. पुन्हा हा कधीच तुमच्या लक्षात येणार नाही. नोट्स वाचून लक्षात यायला थोडा वेळ जातो. नेटवर्क इश्यू असेल तर घरात जिथं नेटवर्क येतं चांगलं तिथं जाऊन बसा, छतावर जाऊन बसा, व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना प्राधान्याने गॅप डाऊनने ओपन व्हायला पाहिजे. प्राधान्याने गॅप डाऊनने ओपन व्हायला पाहिजे. प्राधान्याने गॅप डाऊनने ओपन व्हायला पाहिजे किंवा पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग पाहिजे. पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग असायला हवी. पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग असायला हवी. आणि बघा इथपर्यंत लिहिलं असेल तर इट्स ओके. लिहून मला महत्वाचं
पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग असायला हवी आणि दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग ही पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर असायला हवी. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरच असायला हवी. म्हणजेच दुसऱ्या कॅन्डलने दुसऱ्या कॅन्डलच्या बॉडीने म्हणजेच दुसऱ्या कॅन्डलच्या बॉडीने पहिल्या कॅन्डलला पूर्णपणे म्हणजे शॅडो सहित, दोन्हीही शॅडो सहित दुसऱ्या कॅन्डलच्या बॉडीने पहिल्या कॅन्डलला पूर्णपणे गिळंकृत केलं पाहिजे, टाकलं पाहिजे, इनगल्फ केलं पाहिजे. तेव्हा हा बुलिश गिळंकृत केलं पाहिजे, खाऊन टाकलं पाहिजे किंवा इनगल्फ केलं पाहिजे. परत एकदा रिपीट करेल. दुसऱ्या कॅन्डलच्या बॉडीने पूर्णपणे पहिल्या कॅन्डलला गिळंकृत केलं पाहिजे, खाऊन टाकलं पाहिजे, झाकून टाकलं पाहिजे, इनगल्फ केलं पाहिजे. तरच बुलिश इनगल्फ कॅन्डल डबल कॅन्डल पॅटर्न पूर्ण होतो. तरच बुलिश इनगल्फ डबल कॅन्डल पॅटर्न पूर्ण होतो. तुम्हाला 1 मिनिट वेळ देईल मी. मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर तिथून जे पॅरेग्राफ सुरू झालाय आणि आतापर्यंत मी थांबलो तिथपर्यंत एकदा वाचन करून घ्या. कुणाचं काही लिहायचं राहिलं असेल तर ते लगेच राहिलं म्हणून सांगा, बाकीच्यांनी सांगा, जे झालंय त्यांना सांगा, कम्प्लीट करून घ्या. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. हा समजला की तुम्हाला सेकंदात इनगल्फ समजला म्हणून सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या.
इट्स ओके. पॅरेग्राफ चेंज करा. बुलिश इंगल्फ डबल कॅन्डल पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर, बुलिश इंगल्फ डबल पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलची ओपनिंग ही नेक्स्ट कॅन्डलची ओपनिंग ही मॅक्झिमम टाइम गॅप अपने होत असते. मॅक्झिमम टाइम गॅप अपने होत असते. एखाद्या वेळी सोडून द्या विषय. बुलिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्न डबल कॅन्डल पॅटर्न तयार झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलची ओपनिंग ही मॅक्झिमम टाइम गॅप अपने होत असते. परत कंटिन्यू लिहा. पहिल्या कॅन्डलचा जो व्हॅल्यूम आहे त्यापेक्षा चढत्या क्रमाने व्हॅल्यूम दुसऱ्या कॅन्डलचा असायला हवा. पहिल्या कॅन्डलचा जो व्हॅल्यूम आहे किंवा बेरिश कॅन्डलचा जो व्हॅल्यूम आहे त्यापेक्षा चढत्या क्रमाने व्हॅल्यूम बुलिश कॅन्डलचा असायला हवा. इट्स ओके. इतकंच वाक्य आहे. मॅक्झिमम टाइम होऊ शकते, नाही होऊ शकते. इक्वल जरी व्हॅल्यूम असलं तरी इट्स ओके, नो प्रॉब्लेम. कधी कधी व्हॅल्यूम इक्वलेबल असतं आणि बुलिश इंगल्फ तयार होतो तरीही चालतं. नाहीतर आपण जसं नोट्स दिलं तसंच्या तसं चार्टवर झालंच पाहिजे अशी अपेक्षा नका ठेवू. शेवटी हे फ्लेक्झिबल प्रोग्राम आहे, अनसर्टनिटी प्रोग्राम आहे. बायर सेलर्सच्या रस्सीखेचमुळं, फायटिंगमुळं हे सगळं घडून येतं. शेअर मार्केट चालवायला वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे कुणीही बसलेलं नाही. त्यांना सुद्धा माहिती नसतं की गॅप अप ओपन होणार आहे का गॅप डाऊन ओपन होणार आहे का निफ्टी 24,000 फलाण्या बिस्तान्याला ओपन होणार आहे. त्यांना पण माहिती नसतं. तिथल्या कर्मचाऱ्यांना पण काहीच माहिती नसतं. हे सगळं बायर सेलर्सचा सगळा खेळ असतो. फक्त जे सिनॅरिओ आहेत त्या पद्धतीनं सिनॅरिओ आपण जर डेव्हलप करत गेलो तर ते घरी बसून आपल्याला माहिती होत असतं की गॅप डाऊन ओपन होईल का गॅप अप होईल का फ्लॅट होईल का प्रेशर मध्ये होईल का नेमकं कसं होईल. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देणारच आहे. त्यामुळं तिथं कोण माणूस बसलेला आहे बुलिश इंगल्फच बनवणार आहे, नाही नाही आता हरामी बनवायला, आता नाही 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 बुलिश पिअर्सिंग बनवाल, अजिबात तसं नसतं. जसं बायर्स आणि सेलर्सची लढाई आहे त्या लढाईतून ते बायर्स सेलर्सचा जो व्हॅल्यूम आहे ते लढाईतलं जे त्यांचं जे आस्क आणि बीड आहे जे स्प्रेड आहे त्यानुसार कॅन्डल क्रिएट होते. एक कॅन्डल म्हणजे एक प्रतिकात्मक रूप आहे त्यांचं. म्हणून या कॅन्डल आपल्याला जापनीज वाल्यांनी खूप मोठी देणगी दिलेली आहे की तुम्ही या पद्धतीने स्टडी करा आणि तुमचा म्हणजे मार्केटचा अभ्यास तुम्ही पूर्ण करा. अन्यथा कॅन्डल ग्राफ सोडून दुसरे जे ग्राफ आहेत ते पण आपल्याला मी तुम्हाला नमुना दाखल नंतर दाखवेल. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कसा यूज करावा त्या सेशन मध्ये. तर तिथं जे बाकीचे आहेत चार्ट त्याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं की कॅन्डल किती प्रभावी आहेत आणि बाकीचे कसे बिनकामाचे आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात येऊ शकतं. कॅन्डल किती इम्पॉर्टंट आहे. हा मी कुठं होतो, व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा इथपर्यंत सेल होता. हा त्याच्यानंतर आता पॅराग्राफ चेंज करा परत एकदा आणि आपण एंट्री एक्झिट स्टॉप लॉस घेऊ.
त्या एंट्री एक्झिट स्टॉप लॉसच्या अगोदर हे बघा बुलिश इंगल कॅन्डल पॅटर्न या पद्धतीने बनू शकतात, या 4 पद्धतीने बनू शकतात. तुम्ही हे ड्रॉ करून घ्या. जसं मी मगाशी बोललो की सिंगल कॅन्डल प्रकारापैकी डोजी, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर असतात ना, त्यापैकी हे 4 प्रकार मॅक्झिमम टाइम बनू शकतात. अदरवाईज दुसऱ्या पण कॅन्डल बनतील, पण आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, गिळंकृत केलं पाहिजे, इंगल केला पाहिजे. हे ड्रॉ करून घ्या. बघा आणखी एक उदाहरण देईल मी. सर्वांना माहिती आहे सूर्यग्रहण. सूर्यग्रहणाच्या स्थितीमध्ये सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र हे 3 सरळ एका रेषेत असतात आणि ते बघा सूर्याचा प्रकाश कुणावर पडला म्हणजे चंद्रावर पडला म्हणजे पृथ्वी, आता मला थोडं डिटेल विसरून झाले, पण पृथ्वी त्यामध्ये इंगल्फ होते, मध्ये झाकून जाते त्या प्रकाशामध्ये. तशा पद्धतीनं आता जे टीचर लोक आहेत त्यांनी सांगा करंट मध्ये कोण आहे, आता माझं ते विसरलं थोडं, का बरोबर सांगितलं ते पण सांगा. सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वी अंधारमय होते, तशाच पद्धतीनं ती इंगल्फ होते. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वी इंगल्फ होते, त्या पद्धतीने इथं बुलिश कॅन्डल मधून बेरिश कॅन्डल इंगल्फ होते. बघा उदाहरण जमलं का? बघा जमलं वाटलं असेल तर सगळ्यांनी एक थंब द्या, किंवा ज्याला पटलं त्यांनी द्या, सगळ्यांनी नका देऊ. किंवा चुकलं म्हणून सांगा. जितकं इझी करून देण्याचा प्रयत्न होईल तितकं देतोय मी. कारण बघा जो तळमळीनं शिकवतो तो अवघड चॅप्टर सोपा करून सांगतो, आणि ज्याला खूप बड्या मारायच्या, स्वतःच काहीतरी बडेजाव घालायचा आहे, तो सोपा चॅप्टर सुद्धा खूप क्लिष्ट अवघड करून सांगतो. त्यातला आपल्याकडे कोणता विषय आहे, कोणता भाग, पहिला का दुसरा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि एकही कमेंट मी ग्रुपवर देणार नाही, तुम्ही सगळ्यांनी दिल्यात माझ्या वतीनं. पण जे कोणी असे बांधव असतील त्यांचं सुद्धा वेलकम, कारण त्यांना शेअर मार्केट शिकायचं असतं हेच माहिती नसतं, म्हणून ते तसं कमेंट करत असतात. शिकायला एक वाघाचं काळीच पाहिजे, ते त्यांच्याकडे मुळातच नसतं. आला एखाद्याचा कॉल पटकन घ्यायचा, इतकंच प्रॉफिट घ्यायचं आणि बाजूला व्हायचं आणि परत शोधत फिरायचं. अशी लोक 100 ग्रुपवर असतात, व्हॉट्सअपच्या, टेलिग्रामच्या. इकडचे येऊ दे, तिकडचे येऊ दे, तिकडचे येऊ दे, अशी त्यांची गोळाबेरीज असते. अशामुळं कमेंट देत असतात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. माझी ढाल आणि तलवार तुम्हीच क्लास मेंबर आहे, तुम्ही आणि पाठीमागची 3 बॅच. मी काय बोलायची गरज नाही, आपोआप सगळ्या गोष्टी होऊन जातील. ड्रॉ करून घेत आहात म्हणून मी ते बोलत आहे बरं का, नाहीतर आपलं सुरू केलं असतं पुढचा विषय. हा, इट्स ओके सर, चल नो प्रॉब्लेम. आता एंट्री एक्झिट घेऊ आपण. हे बघा इथं एकदा 10 सेकंद घाला याच्यावर. बघा मी अगदी बरोबर दिले, मी ते इकडे आलोच नव्हतो. 10 सेकंद वाचून झालं का बघा. चला एंट्री, यात एकच एंट्री आहे, बुलिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नच्या
हायच्या वर एंट्री, बुलिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नच्या हायच्या वर एंट्री, यामध्ये प्रिव्हियस कॅन्डलचा काहीही रोल नाही. एंट्री मध्ये प्रिव्हियस कॅन्डल ब्रेक हो नाही हो काही रोल नाही. बुलिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा हाय ब्रेक झाला की एंट्री. पण ऑलरेडी प्रिव्हियस कॅन्डल गिळंकृत करून टाकले आपल्या पॅटर्ननं, त्यामुळे प्रिव्हियस कॅन्डलचा इथं काही विषय नाही. बुलिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा हाय ब्रेक झाला की एंट्री, एंट्री नंतर दुसऱ्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस ठेवावा, म्हणजे बुलिश कॅन्डलचा लो पॅटर्न मधल्या स्टॉप लॉस ठेवावा. टार्गेट स्टॉप लॉसचं काय सांगितलं सर? पॅटर्न मधील जी दुसरी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा लो ठेवावा, दुसऱ्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस ठेवावा. सर एकदा एंट्रीचं प्लीज सांगा ना. काय म्हणले मॅडम? एंट्री बुलिश एनगल्फिंग पॅटर्नचे एंट्रीचं. रिपीट करतो थांबा. एंट्री बुलिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा हाय ब्रेक झाल्यानंतर, बुलिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री, स्टॉप लॉस दुसऱ्या कॅन्डलचा लो ठेवावा, पॅटर्न मधील दुसऱ्या कॅन्डलचा लो ठेवावा, आणि टार्गेट एंट्री नंतर चार्टवर जोपर्यंत एंट्री नंतर चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत एक्झिट घ्यायची नाही, टिकून राहायचं आहे. ओके. चला नेक्स्ट पॅटर्न आहे बेरिश इंगल्फ. बेरिश इंगल्फ ड्रॉ करून घ्या.
लिहा. डबल कॅन्डल प्रकार आहे, बेरिश प्रकार आहे, डबल कॅन्डल प्रकार आहे, बेरिश प्रकार आहे, 2 कॅन्डल पासून बनतो. पहिली कॅन्डल ही बुलिश असते, पहिली कॅन्डल ही बुलिशच असते. असं घ्या, ट्रेस करा त्याला. पहिली कॅन्डल ही बुलिशच असते, तिचा कलर ग्रीनच असावा लागतो. जरी या डोजी असेल तरी तिला ग्रीन समजायचं आहे. डोजीचा कलर मॅटर करत नाही, आपल्याला आधीच क्लिअर झालेलं आहे ते. जरी ही डोजी असेल तरी आपल्याला ते कन्सिडर करायचं आहे की बेरिश इंगल तयार होते आहे, तर इट्स ओके. त्यामुळे या पण गोष्टी क्लिअर असाव्यात. पहिली कॅन्डल ही बुलिशच असते, कलर ग्रीनच असावा लागतो. दुसरी कॅन्डल ही बेरिश असते, कलर रेडच असतो. कलर रेडच असतो. परत घ्या, सिंगल कॅन्डल प्रकारापैकी शूटिंग स्टार, हँगिंग मॅन किंवा डोजी असू शकते. कोणती का असेना, सिंगल कॅन्डल कोणती का असेना, काय देणे घेणं नाही, फक्त तिने इंगल केलं पाहिजे. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, ती कशी असू द्या, तिने इंगल करते का, ही गोष्ट मॅटर करते आपल्यासाठी. सिंगल तरीही ते डिटेल देतोय तुम्हाला की हे असं झालं तसं, तसं झालं तसं, काय का असेना, आपला ट्रेड सुटला नाही पाहिजे. या कॅन्डल पॅटर्न प्रकारापासून जर ट्रेड मिळत असेल, कसा ट्रेड शोधायचा ते सुद्धा याचं सिक्रेट सांगतो. हा पॅटर्न तुम्हाला बीटीएसटी साठी खूप महत्वाचं आहे, तुम्हाला सांगून देईल मी. इतकं बोलणं होऊ दे याच्यावरचा अगोदर. सिंगल कॅन्डल प्रकारापैकी शूटिंग स्टार, हँगिंग मॅन किंवा डोजी असू शकते पहिली कॅन्डल. दुसरी कॅन्डल ही बेरिश असते. ओके, पॅराग्राफ चेंज करा. पॅराग्राफ चेंज करा. चार्टवर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर सर चार्टवर मोठ्या अप ट्रेंड रॅली नंतर पुढे काय? चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर हा पॅटर्न बनतो.
ग्रीन कॅन्डलचा जो व्हॅल्यूम आहे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूम रेड कॅन्डलचा असावा. ग्रीन कॅन्डलचा जो व्हॅल्यूम आहे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूम किंवा चढत्या क्रमाने रेड कॅन्डलचा असावा. बघा स्क्रीनवर बघा, चार्टच्या मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर बनते. हे असं शोधायचं आहे आपल्याला. शोधत असताना, स्टडी करताना मोठी अपट्रेंड रॅली, आता समजा उदाहरणार्थ 5 मिनिटाची टाइम फ्रेम बघत आहोत, अशा अपट्रेंड रॅली शोधायचं आहे. त्यानंतर मग आपलं स्ट्रक्चर शोधायचे आहे का, होतंय का, दिसतंय का. दिसलं तर ठीक, नाही दिसलं तर ठीक, दुसरा चार्ट बघितले किंवा टाइम फ्रेम चेंज करून बघायचं. इट्स ओके. ग्रीन कॅन्डलच्या व्हॅल्यूम पेक्षा रेड कॅन्डलच्या व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा. इट्स ओके. आता पुढचं वाक्य लिहा, कंटिन्यू. पेरिश इंगल्फ नंतर क्रिएट होणारी नेक्स्ट कॅन्डल, स्क्रीनवर बघा, मॅक्झिमम टाइम गॅप डाऊनने ओपन होत असते. ओपन होत असते, ओपन होण्याची शक्यता असते. ओके. बेरिश इंगल्फ नंतर नेक्स्ट क्रिएट होणारी कॅन्डल मॅक्झिमम टाइम गॅप डाऊनने ओपन होत असते. ओके. आता पॅराग्राफ चेंज करायचा आहे. लिहा, पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर क्लोजिंग नाही, पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर किंवा प्राधान्याने गॅप अप. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर किंवा प्राधान्याने गॅप अप होऊनच दुसरी कॅन्डलची ओपनिंग होत असते, व्हावी लागते. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर किंवा प्राधान्याने गॅप अप होऊनच बेरिश इंगल्फ कॅन्डल प्रकार तयार होतो. गॅप अप होऊन दुसरी कॅन्डल ओपन होत असते. असं घ्या, दुसरी कॅन्डल ओपन होत असते, व्हावाच लागतो गॅप अप किंवा हायच्या वर, दोन्हीपैकी एक. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर किंवा गॅप अप होऊनच बेरिश कॅन्डल ओपन होत असते. आणि पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर किंवा गॅप अपने दुसरी कॅन्डल ओपन होत असते आणि दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग ही निखिल सर हार्ड जात नाही ना. आणि दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग ही पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली. दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग ही पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली व्हावी लागते, तरच बेरिश इंगल्फ
बेरिश इंगल्फ डबल कॅन्डल प्रकार कंप्लीट होत असतो. बेरिश इंगल्फ डबल कॅन्डल प्रकार कंप्लीट होत असतो. ओके. बेरिश इंगल्फचे हे 4 प्रकार आहेत बघा. या 4 प्रकारानं बेरिश इंगल्फ बनू शकतो. किंवा एकदा ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतर आपण मग एंट्री एक्झिट घेऊ. येस. एंट्री घ्या. बेरिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री. सेलिंग साठी एंट्री. बेरिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा लो ब्रेक झाल्यानंतर सेलिंग साठी एंट्री. एंट्री नंतर दुसऱ्या कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस ठेवावा. रेड कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस ठेवावा. रेड कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस ठेवावा. टार्गेट साठी
एंट्री नंतर जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत एक्झिट घ्यायची नाही, टिकून राहायचं आहे. एक्झिट घ्यायची नाही, टिकून राहायचं आहे. चार्टवर बघा, स्क्रीनवर टिकून राहायचं आहे. ओके. बघा, थोडं ऐका आता आणि महत्वाचं वाक्य लिहून पण देतो. आपण डबल कॅन्डल पॅटर्न बघत असताना आज पहिला प्रकार बघितला बुलिश इंगल्फ आणि त्याचाच व्हाईस वर्सा वर्क होणारा बेरिश इंगल्फ. बघा, बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की बुलिश इंगल्फ आणि बेरिश इंगल्फ एकमेकाच्या व्हाईस वर्सा म्हणजे विरोधात काम करतात. बेरिश इंगल्फच्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स आहेत, त्याच्या अगदी उलट बेरिश इंगल्फच्या आहेत. कम्पेअर करून बघा. ह्या गोष्टी तुम्हाला समजायला लागल्या ना, खूप लवकर तुम्हाला पॅटर्न आत्मसात होतो, खूप लवकर. त्यामुळे वाचन करताना अगोदर बुलिश इंगल्फ वाचन करून घ्या, त्यानंतर लगेच बेरिश इंगल्फ वाचन करून घ्या. दोघांचं तुलना करा, दोघांचं कम्पेअर करा, दोघांनाही चार्टवर शोधण्याचा प्रयत्न करा. कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. हे समोरच्या चार्टवर बघा, टॉपवर रेजिस्टन्सवर किंवा सप्लाय झोन भागात बेरिश इंगल्फ बनलाय. जसा आपले पॅरामीटर्स आहेत तसा बनलाय, काही फरक नाही. पहिली कॅन्डल ग्रीन आहे, त्यानंतर दुसरी कॅन्डल गॅप अप ओपन झालेली आहे किंवा पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर ओपन झालेली आहे आणि तिथनं पडायला चालू केलेली आहे डाऊन साइडला, आणि पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग आहे. म्हणजे एक्झॅक्टली बेरिश इंगल्फ तयार होऊन बसलेला आहे. दुसरी कॅन्डल बघा, गॅप डाऊन ने ओपन झालेली आहे आणि एंट्रीचं पॅरामीटर बघा, बेरिश इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, स्टॉप लॉस हाय ठेवायचा आहे. आणि जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, जोपर्यंत आपला कुठला सिंगल कॅन्डल पॅटर्न बेरिश म्हणजे बुलिश सिंगल पॅटर्न तयार होणार नाही सपोर्टवर, किंवा इथं बुलिश सिंगल पण तयार होऊ शकतो. आपण एक शिकलो जोडीतला, त्यामुळं इतक्यापैकी जर काय तयार झाला आजपर्यंतच्या आपल्या क्लासमधील घेतलेल्या नॉलेज पैकी, तर एक्झिट घ्यायचं आहे. आणखी आगे आगे देखो, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील ते ट्रेंड बदलण्याचा संकेत म्हणून त्याचा यूज करायचा आहे. जे जे मिळेल ते त्यावेळी लगेच मी कनेक्टिंग डॉट तुम्हाला हे जोडून देईल की इथं ट्रेंड बदलण्याचा संकेत होऊ शकतो, इथं एक्झिट घ्यायची आहे, इथं प्रॉफिट बुक करायचा आहे. त्यामुळे त्यावेळी तुमच्या त्या कन्सेप्ट आपोआप रोज क्लिअर होत चालतील. हा पहिला पॉईंट झाला. आता लिहून घ्या एक पॉईंट, खूप मोठं सिक्रेट आहे. कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग असू द्या, तुम्ही फ्युचर बाय करा, त्यानंतर ऑप्शन बाय करा, टीएसटी ठेवा, किंवा तुम्ही कॅश होल्डिंग ठेवा, काय पण ठेवा, म्हणजे बाय एंट्री करू शकता. आता असं आहे, डे टाइम फ्रेमवर सकाळी 9:15 वाजता, डे टाइम फ्रेमवर सकाळी 9:15 वाजता जर तुम्हाला बुलिश इंगल्फ भेटत असेल, डे टाइम फ्रेमवर सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपनिंग झाल्याबरोबर जर बुलिश इंगल्फ दिसत असेल, त्या बुलिश इंगल्फ सोबत तुम्ही जाऊ शकता. सी बाय करा, फ्युचर बाय करा, कॅश होल्डिंग बाय करा. बघा पटतंय का?
किती मोठा प्रॉफिट घरी घेऊन जाल तुम्ही सांगा, किती मोठा? तुम्हीच कॅल्क्युलेशन करा की बुलिश सिंगल कॅन्डल पॅटर्नची क्लोजिंग कुठं होणार आहे? प्रिव्हियस रेड कॅन्डलच्या हायच्या वर. तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट आहेच, पण तिथून पुढं नेक्स्ट कॅन्डल ही प्राधान्यानं गॅप अप ओपन होत असते, म्हणजे दुसरा दिवस सुद्धा तुमचाच आहे. बघा लक्षात येते का? आणि तिथून पुढं मग तर एंट्री नंतर जोपर्यंत चार्ट ट्रेंड बदलण्याचे संकेत मिळणार नाहीत तोपर्यंत ट्रेड मध्ये टिकून राहायचं आहे. म्हणजे बघा, एकदा तुम्ही एंट्री केली तर साधा कॉल बाय मध्ये सुद्धा स्विंग साठी तुम्ही जाऊ शकता. स्विंग तर लोक कॅश होल्डिंग मध्ये करतात, आपण ऑप्शन मध्ये स्विंग करण्याची सुद्धा ही एक टेक्निक आहे आपल्याकडे. बघा पटतंय का? आणि या पद्धतीनं आपल्याला ते वॉचिंग करायचं आहे आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करायचं आहे. यासाठी मी तुम्हाला बिलकुल म्हणजे असं सज्ज बनवेल, प्रॅक्टिस करून करून करून. बिलकुलही याच्यामध्ये धोका होणार नाही, फ्रॉड होणार नाही, तुम्ही फसणार नाहीत, काही नाही. अशा टेक्निक देईल पुढे चालून, पण बशर्ते ह्याच्यावर प्रॅक्टिस केली पाहिजे आधी. हे झालं. काय काय लिहिलं तुम्ही? बक्कळ बोलून गेलो मी. लिहिलं काय? बुलिश सिंगल्स दिसत असते. एवढंच लिहिलं? डे टाइम फ्रेमवर सकाळी 9:15ला डे टाइम फ्रेम वरती सकाळी 9:15 वाजता सपोज बुलिश एंगल्फिंग पॅटर्न दिसला तर वी कॅन टेक एंट्री स्ट्रेट अवे. आता मराठीतल्या बांधवांसाठी, मराठी मीडियम. सर तुम्हीच वाक्य रिपीट करा सगळ्या सगळ्यांना. ओके, तुम्ही सांगता का मी सांगू? सांगू? सांगा सांगा सर. ओके, घ्या परत ऐका आता व्यवस्थित. डे टाइम फ्रेमवर सकाळी 9:15 वाजता जर चारच्या सपोर्टवर बुलिश इंगल भेटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता आणि बुलिश इंगल कॅन्डल पॅटर्न सोबत पुढे जाऊ शकता. आणि बुलिश इंगल कॅन्डल पॅटर्न सोबत पुढे जाऊ शकता. दिवसभर तर तुमचं इंट्राडे ट्रेडिंग असेल, दिवसभर एक्झिटचा विचारच करायचा नाही. इंट्राडे ट्रेडिंग असेल, दिवसभर एक्झिटचा विचारच करायचा नाही. इट्स ओके. बाकीचे तुम्ही पुढे जोडून घ्या. बाकीचे याच्यामध्ये आलेतच. पॅटर्न बनल्यानंतर मग एंट्री ते कन्फर्मेशन पुढे आहेतच. हे कॉल साठी झालं. आता पुट साठी बघा, जर डे टाइम फ्रेमवर सकाळी 9:15 वाजता जर तुम्हाला डे टाइम फ्रेमवर सकाळी 9:15 वाजता बेरिश इंगल भेटतोय, त्या ठिकाणी तुम्ही इंट्राडे साठी पुट बाय करून जाऊ शकता. हा हा, वन डे वन डे वन डे. डे टाइम फ्रेम म्हणजे वन डे. वन डे टाइम फ्रेमवर बेरिश इंगल भेटत असेल 9:15 वाजता तर पुट बाय करून जाऊ शकता. दिवसभर एक्झिट घ्यायची गरज नाही, कारण आपल्या पॅटर्नची क्लोजिंगच पहिल्या ग्रीन कॅन्डलच्या खाली होणार आहे. सर बोला की. डे टाइम फ्रेमवर 9:15 ती कॅन्डल कम्प्लीट कशी होईल सर? 9:15 9:15 जर आपल्याला तो पॅटर्न पाहायचा आहे, हा, डे टाइम फ्रेमवर 9:15 ती कॅन्डल कम्प्लीट केव्हा होईल? कम्प्लीट ते 9:15 ती ओपनिंग होईल,
आणि कम्प्लीट 3:30 हा. वाजता होईल ते, दिवसभर चालेल ते टाइम आणि फ्रेम. मग आपल्याला तो पॅटर्न केव्हा कळेल? 3:30ला कळेल ना? मागच्या 2 दिवसाच्या कॅन्डल बघायच्या. हे बघा, पॅटर्न आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला 2 कॅन्डल पॅटर्न, 2 कॅन्डलची गरज आहे. मार्केट एकतर हो. रेजिस्टन्स वर आहे, हो. ऐका, मार्केट रेजिस्टन्स वर आहे आणि पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर ओपनिंग झाले 9:15 वाजता आज. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वर ओपनिंग झाले, 9:15 झालेत आणि तिथून मार्केट डाऊन साइडला येत आहे डे टाइम फ्रेमवर. तर हीच आयडेंटिटी आहे ना बेरी सिंगल कॅन्डल पॅटर्न क्रिएट होण्याची. ती 3:30 वाजता क्लोज होईल तो, पण दिवसभर बेरिशच होणार आहे तो. नाही, बघू की आपण, बिलकुल बघू आपण, काय अडचण नाही, पण कन्सेप्ट लक्षात येते का बघा. सर टाइम फ्रेम 1 दिवसाची ठेवायची, त्याच्यामध्ये बिअरिश पॅटर्न असेल हा, तर नेक्स्ट डे 9:15 वाजता एंट्री घ्यायची. नेक्स्ट डे नाही, नेक्स्ट डे तर कन्फर्मेशन एंट्री झाली आपली ती लो ब्रेक झाल्यानंतर, पण त्या दिवशी सुद्धा घेऊ शकता तुम्ही. ऍडिशन एंट्री सांगतोय की त्या दिवशी सुद्धा घेऊ शकता, ओके. पण तिथं स्टॉप लॉस सहित घ्यायला लागेल आपल्याला, कारण ती कॅन्डल बेरिश ओपन झाले मान्य आहे आपल्याला, पण डाऊन साइडला मुवमेंट न देता ते जर मार्केट परत अप साइडला निघून गेलं, हा प्रश्न होता प्रत्येकाच्या मनात, बरोबर? हा, बरोबर. प्रश्न तोच आहे. बरोबर. आता माझ्या लक्षात आला की हा प्रश्न होता तुमच्या मनात. क्लिक झाल्याबरोबर मी बोलायला चालू केलो की जर समजा मार्केट बेरिश सिंगल तयार झाले पण खाली न जाता वरती चालले, तर आपल्याला स्टॉप लॉस आपला आहे ना, स्टॉप लॉस कन्सिडर करायचं आहे आपल्याला. पण सर स्टॉप लॉस खूप मोठा होईल ना, नाही. कारण की डे फ्रेम वर तुम्ही पहिली जी कॅन्डल आहे ना, हा, आता ही ज्यावेळेस आपण आता ओपन झाली कुठं एकदम वरती ओपन होणार गॅप अपनी, हो, आणि तिथं लो आपण स्टॉप लॉस लावणार आहेत, म्हणजे ती लयच पॉईंट तर होईल ना ऑप्शन मध्ये. बघा ना तुम्ही. नाही होत सर, आपण इकडे जाऊ, ग्राफ वर जाऊ आणि क्लिअर होईल. तुमच्या अंदाजे किती पॉईंटचा स्टॉप लॉस होईल? माझ्या अंदाजे बँक निफ्टी मध्ये कमीत कमी 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस होईल, त्यावर होणार नाही. कारण जिथं ओपन झालाय आणखी एक स्ट्रॅटेजी लागून पडते त्याला, तिथं जिथं ओपन झालाय तिथंच हाय असणार आहे. बघा लक्षात येते काय? बरोबर सर, बरोबर. जिथं ओपन झालाय तिथं 0 पॉईंटचा सुद्धा स्टॉप लॉस येईल. 25 तर मी असे जास्त पॉईंट बोललो मी गृहीत धरून. जिथं ओपन झालाय तिथंच हाय असणार आहे, तिथून खाली बेरिश येणार आहे. जाऊ पॅटर्नवर आपण. समजलं, बरोबर सर. मला नाही समजलं सर. ओके सर, तिकडे जाऊ आपण, चालेल, थांबा. डे टाइम फ्रेम आहे बघा, चॅट शेअर झाला ना? हो. ओके, शोधू आपण. इथं सुद्धा आहे, हे बघा. आहे
स्मॉल बेरिश कॅन्डल 1 नंबरची कॅन्डल 26 जुलैची आणि 27 जुलैची बेरिश इंगल्फ बघा गॅप अपने ओपन झालाय. ही कॅन्डल कळली बेरिश गॅप अपने ओपन झालेली. हो हो येस म्हणा. आणि त्यानंतर येस गॅप अपने जिथं ओपन झालाय बघा या कॅन्डलने किती हाय केला सांगा. ओपन कुठे झाली हे इथं ओपन झाली इथं 46,286 च्या आसपास ओपन झाली आणि हाय केला किती 46,309 म्हणजे 20-25 10-15 पॉईंटचा हाय बनवला. आता मला सांगा असं जर सिच्युएशन असेल तर इथं जर तुम्ही पुट बाय केला बरं का इथं पुट बाय केला तर हे टोटल दिवसभराची मुवमेंट तुमची बेरिश साईडची असणार आहे. आणि बघा तुम्ही पूर्ण दिवसभर ट्रेड मध्ये राहणार आहात आणि आपलं पॅटर्न पण पूर्ण व्हायलाय 3:30 वाजता. या ग्रीन कॅन्डलला या रेड कॅन्डलला खाऊन टाकले गिळंकृत करून टाकले बेरिश इंगल्फ तयार झालाय. आणि बघा ऍडिशन एंट्री दिली होती तुम्हाला लक्षात आलं का बघा. सर जेव्हा ती हो जेव्हा ओपन व्हायली ना त्यावेळेस खाली वीक असणार आहे सगळी. इकडे खाली खाली वीक नसणार आहे. गॅप अप ओपन व्हायली ना कॅन्डल ती. हो व्हायली की मग गॅप अप ओपन व्हायली म्हणजे खाली वीक नसणार आहे ती. आणि ज्या वेळेस हे पहिल्या प्रिव्हियस कॅन्डलची ग्रीन कॅन्डल जी आहे ना हा तिला जोपर्यंत ती एनगल्फ होणार नाही किंवा गिळंकृत होणार नाही तोपर्यंत आपल्याला ते पॅटर्न समजणार नाही. हा मान्य ज्यावेळेस आहे. ज्या ग्रीन कॅन्डलचा जी प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा जो लो आहे हा त्याचा लो जेव्हा कट होईल तेव्हा आपलं कन्फर्म होईल. तेव्हा आपली एंट्री येईल आणि त्याचा स्टॉप लॉस जे आहे ना त्याच्या वरती येईल. हाय वर येईल इथं. हा मग किती पॉईंट व्हायला बघा आता हाय वर तुम्ही येईल. स्टॉप लॉस एंट्री खाली सर, येणार ना त्याची. मान्य आहे सर. हा रूल्स आहे बेरिश सिंगल कॅन्डल पॅटर्नचा रूल्स आहे की एंट्री नंतर बेरिश सिंगल कॅन्डल पॅटर्नचा हाय स्टॉप लॉस ठेवावा आणि त्याच कॅन्डलचा लोला एंट्री करावी आणि इथून इथपर्यंत टार्गेट असणार आहे. आणि एंट्री नंतर त्या हाय पर्यंतचं जे काही अंतर आहे तितका आपल्याला स्टॉप लॉस हा रूल्सच आहे याचा. जर तुम्ही त्यामध्ये आणखी एक सांगेल जर ही बिग बेरिश कॅन्डल असेल तर स्टॉप लॉस 50% सुद्धा ठेवू शकता. कॅन्डलच्या 50% सुद्धा ठेवू शकता. हा एक आपल्याकडे मार्ग आहे एंट्री नंतर. इथं जर एंट्री घेतला रूल्स नुसार की लो तुटल्यानंतर एंट्री त्यानंतर एंट्री नंतर त्याच कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस आणि नंतर मग पुढचं हे सगळं टार्गेट हा रूल्सच आहे. आणि हा रूल्स वगळता मी तुम्हाला ऍडिशन देत होते मगाचं जे बोललो ना 15-20 मिनिट आपण ह्या रूल्सच्या बाहेरचं सिक्रेट होतं पण ते समजायला थोडं कठीण गेलं. आता कळलं का. नाही समजायला कठीण नाही पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होणार कारण की लाईव्ह मार्केटमध्ये ना जे आपण निर्णय घेणार आहेत ना ते निर्णय घेताना हे जी बेरिश इंगल्फ कॅन्डल जी होईल ना ती जोपर्यंत आहे तर लो पूर्ण एनगल्फ करणार नाही प्रिव्हियस कॅन्डलचा तोपर्यंत आपल्याला ते समजणार नाही किंवा डे टाइम फ्रेमवरती किंवा मग आपल्याला हेच पोझिशन आपल्याला समजा 3 वाजता कॅरी करता येईल मंथली ऑप्शन घेऊन ती कॅरी करता येईल पण एक 8-10 दिवसासाठी. तो भाग वेगळा त्यावर मी नंतर बोलेल. आता कॅन्डल पुरतं बघा की कॅन्डलचं जे स्ट्रक्चर आहे बेरिश इंगल्फ तयार झाल्यानंतर पॅटर्न नुसार इंगल्फ कॅन्डल पॅटर्नचा लो तुटल्यावर एंट्री त्याच कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस आणि नंतर आपल्याला पूर्णपणे ट्रेड मध्ये टिकून राहायचंय. हा पॅटर्नचा भाग झाला. तुम्ही जे म्हणताय ना ते स्ट्रॅटेजी मध्ये येतं ते नंतर सांगेल मी. पण यामध्ये एक ऍडिशन गोष्ट मी सांगत होतो की जर तुम्हाला 9:15 वाजता जर एंट्री पाहिजे असेल याची हा बिलकुल म्हणजे ट्रॅप होणार नाही याची मी तुम्हाला का गॅरंटी देतोय कारण ज्या ठिकाणी फक्त खेडेकर सरांना पॉईंट लक्षात आला ते ज्या ठिकाणी बेरिश सिंगल कॅन्डल पॅटर्नची ओपनिंग आहे त्याच ठिकाणी त्याचा हाय पण आहे तर तो वर कसा जाईल आपला स्टॉप लॉस हिट होण्याचा प्रश्नच येणार नाही. तिथून पुढे पूर्ण खाली रॅली आपल्याला मिळणार आहे डाऊन साइडची खायला. नाही मला एक शंका काय होती समजा वरती ओपन झाला ते गॅप अपनी आणि वरतीच निघून गेला तर मग हा वर स्टॉप लॉस हिट होईल. हाय ना हिट होईल. स्टॉप लॉस हिट होईल. हा वरती निघून गेला तर स्टॉप लॉस हिट होईल.
नाही, मला माझ्या मते तरी तर हे दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी 3 वाजता BTST करता येईल ह्याच्यामध्ये. ते तर मान्यच आहे, काही अडचण नाही. हम्म. हे म्हणजे हे सिक्रेट आहे, ऍडिशन दिलो मी, हे द्यायची तर खरं तर गरज नव्हती, पण फेवरेट आहे. पॅटर्न नुसार आपण जाऊ शकतो. लो तुटल्यावर तर कन्फर्म एंट्री आहे, त्याच्याबद्दल काही नाही. आणखी दुसरं एक दाखवतो दुसऱ्या उदाहरणाने. एक सिंगल कॅन्डल वर सुद्धा आपण एंट्री घेऊ शकतो. आता इथं बघा की प्रिव्हियस रेड कॅन्डल आहे आणि त्यानंतर ह्या रेड कॅन्डलनं, इथं दोन्ही रेड कॅन्डलच आहेत, असू द्या, कारण हा डाऊन ट्रेंड असल्यामुळं होऊ शकतं तसं. मग ह्या रेड कॅन्डलला ह्या बिग रेड कॅन्डलनं इनगल्फ केले. तर मला सांगा, आपले मेन पॅटर्न नुसार एंट्री इथं झाली पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं असेल आता? हो, बरोबर. हा, इथून हे पुढचं आपण टार्गेट झालं आणि SL हा इथं झाला. ही कन्सेप्ट कळली. हा पॅटर्नचा विषय झाला. मी सिक्रेट काय सांगत होतो की बेरी सिंगल तयार होताना त्याच्या उगमस्थानीच एंट्री घ्यायची आपल्याला. हे सिक्रेट देत होतो मी की उगमस्थान ओपन आणि हाय सेम जर असेल, वर जाण्याचा प्रश्नच नाही. ह्या सुद्धा कॅन्डलची पूर्ण रॅली आपल्याला खाता येते. मला हा सांगायचं होतं. ओके. सो ओपन इक्वल टू हा असेल तर तिथे एंट्री आपण घेऊ शकतो. हा, हे पॉइंट सांगण्यासाठी इतकी म्हणजे कोशिश चालली माझी. आणि बाय चान्स वरती गेला तर स्टॉप लॉस हिट झाला. हा, ओके. मग बाकी मंथली घ्यायचा का वीकली घ्यायचं ते ऍडिशन नंतर त्याच्यावर भरपूर देणार आहे मी. त्याला आताच नका लॉजिक लावू, फक्त एंट्री होऊ शकते इतकं घ्या. ओके सर, ओके. हा, चला. तर बघा, आणखी परत पुढचा चार्ट बघू आपण. तर आणखीन एक शंका होती, हो, विचारू का? किती विचारा, काय अडचण नाही. आपण हे जे पॅटर्न वगैरे पाहतोय ना, हा, तर ते आपण इंडेक्सच्या चार्टवर पाहायचे का ऑप्शनच्या चार्टवर पाहायचे? इंडेक्सच्या स्पॉटच्या चार्टवर पाहिजे आणि एंट्रीचे ऑप्शनच्या चार्टवर घ्यायची का? मग एंट्री ऑप्शनच्या चार्टवर घ्यायची आणि स्टॉप लॉस पण ऑप्शनच्या चार्टवरच लावायचा का काय इंडेक्सच्या चार्टवर? सर, असं व्हायलंय आता, ऐका. आता म्हणजे तुम्हाला काही वाटून देऊ नका. शंका तर प्रश्न आताच विचारायचा नाही आपला. आता फक्त सुरुवात सुरू आहे. कॅन्डल पॅटर्न मी तुमच्यामध्ये पूर्णपणे उतरवण्याचा प्रयत्न करतोय बारकाईनं. त्या पॉइंटवर जायचं आहे आणि तो खूप काही देणार आहे मी तुम्हाला. तुम्ही असं झालं की त्या दिवशीच बोललो होतो मी की एकदम स्ट्रॅटेजीज द्या मला आज, की जे आपण 20-25 दिवसानं शिकणार आहोत. तसा प्रश्न तुम्ही आता करत आहे. आता मी त्याला काय म्हणू? अहो सर, तुम्ही कालच काय म्हटले की तुम्ही एंट्री घ्यायला काय हरकत नाही. आता मी पेपर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करू लागलो. हा, आता मला प्रश्न असा पडायला लागला की इंडेक्सचा चार्ट वर एंट्री आणि स्टॉप लॉस त्याच्यावरच घेऊ का ऑप्शनच्या चार्टवर घेऊ? हा, मग तसं असेल ना तर तुम्ही काय करा, आपल्या ऑप्शनच्या चार्टवर स्टॉप लॉस लावायचा असतो आणि अनालिसिस साठी एंट्रीसाठी स्पॉटचा इंडेक्सचा चार्ट बघायचा असतो. एंट्रीसाठी हे ऑप्शनचा चार्ट. हा, एंट्रीसाठी इंडेक्स स्पॉटचा चार्ट. स्पॉटचा म्हणजे इंडेक्सचा चार्टच ना, आपण ज्या इंडेक्स मध्ये करायला ते. येस. आणि एंट्री आपण ऑप्शनच्या चार्टवर घ्यायची. येस. म्हणजे कॅन्डल प्रकार आपण जे काय पाहतो ते सगळे आपण ऑप्शन इंडेक्सच्या चार्टवरच पाहायचे. ओके सर. ऑप्शनच्या चार्टवर काय बघायचं नाही आपण. काही नाही बघायचं, फक्त तिकडे एंट्री घ्यायची. आणि तुमचा ह्याचा ट्रेड पाहिला, स्क्रीनशॉट आला होता आपल्या पेपर ट्रेडचा, त्यातनं पण एकच लॉट टाका. काय होते माहिती आहे का, एका लॉट टाकून जितके तुम्ही जास्त पॉईंट घेणार आहात तितकी तुमची जे काही म्हणजे कन्फर्मेशन आहे ना ते जास्त होईल. आणि असे पेपर ट्रेड आहे म्हणून भले 40-50 लॉट टाकलात ना, प्रॉफिटचा आकडा मोठा दिसेल पण त्यातनं जे काही डेव्हलप व्हायचे ते होणार नाही, असं माझं मत आहे. त्यामुळे तिथं पण एक लॉट टाकला, लॉटनं तुम्ही किती पॉईंट घेऊ शकता